पुरकर आणि संदीप माची हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर आपण बघूया कोणते कोणते बॅटर सध्या उतरलेत. अरूप आणि आनंद दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. 3:19 या ठिकाणी झालेले आहेत. 3:19 आता हा चेंडू पडतोय. पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर. गेम इज ऑन. बी ग्रुप मधून ही बी ग्रुप मधून हा मॅच पहिलाच बॉल पडलाय. 3:19 बी ग्रुप मधील या पहिल्या मॅचचा एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. अतिरिक्त धाब्यांच्या मदतीनं खातं उघडलं जातं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत उल्हास मांजरेकर आणि युवराज तांडेकर सरांना. स्विच हिट केलंय काम फिट. डीप गली पट्ट्या बाहेर दन करत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. एसएसपी प्रीमियर लीग चौकार. चौकाराची मदत घेतली. आता थोडेसे डावपेच बदलण्याचं काम केलं जातंय. हालचाली वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये. अतिशय चांगलं ऐतिहासिक क्रीडांगण. इतिहासकार स्वर्गीय नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा स्विच हिट. यावेळेला बॅटरचं होऊ शकतं काम फिट. हा झेल ड्रॉप आणि फलस्वरूप मिळतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 6 धाबा. हार्दिक पारेख गुणलेखक म्हणून या ठिकाणी सज्ज होत आहेत. क्रिकेट म्हटलं तर अनेक खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येत आहेत ज्यांचा आदर्श आपण घेत असतोय. फुलपिच बॉल होता. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी होईल काय? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे म्हटलं तर या परिसरातील असा नामवंत खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. सध्या 40+ क्रिकेट उत्तम संघाद्वारे ते खेळत असतात. आगरी कोळी भंडारी या संघाद्वारे त्यांची वर्णी लागतं. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. वापसी काय असतं ते संकेत दिलेत आणि खरोखरच एक पर्व मला आठवतोय ते म्हणजेच UCPLचं उत्तम चौक प्रीमियर लीगचं, ज्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपली छाप सोडली आहे. काही व्हिडिओज ते व्हायरल झाले होते राकेश म्हात्रे या खेळाडूचे. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलं जातं स्कोरलेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली बॅटरला. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे 7 धावा. 8 धावा. 8 आफ्टर 1. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या प्रेक्षक राजांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. पहिलं षटक संपवण्याकरता 4 मिनिटांचा अवधी घेतलाय. वेळेनुसारच आपण ही षटकं संपूया, त्यामुळेच योग्य ते सहकार्य आपलं प्रत्येकाचं राहिलं पाहिजे. आता दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर जितू या गोलंदाजाला आमंत्रण दिलं. स्ट्राईक इनकडे बॅटर पाहायला मिळतील आनंद. आनंद आता स्ट्राईक इनकडे असतील. 5 षटकांमध्ये 50-55 हे टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यानुसार आपली कृती मैदानाच्या आतमध्ये झाली पाहिजे. हल्ली क्रिकेट म्हटलं तर आपल्याला अनेक व्हिडिओज पाहायला मिळत असतात ज्या व्हिडिओद्वारे आपण काहीतरी शिकू शकतो. नामवंत खेळाडू जितू गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू टाकण्याकरता समोर आहे आनंद.
आपल्या टीमला आनंद उत्साह देईल का हा खेळाडू? रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, डोळे बंद केले होते, मनात विचार करून अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाही. याकरता आम्ही सातत्याने म्हणत असतो की गुडलेंथ क्षेत्रामध्ये पडलेल्या चेंडूवर तुम्ही अशा प्रकारचे प्रहार करू शकतायत. हा डॉट बॉल गोलंदाज जितूचा. मनकवडा असायला पाहिजे. बॅटरच्या मनामध्ये काय विचार चाललेत हे ओळखता आले पाहिजेत बॉलरला. स्लोबर वन ऑफ स्टंपवर शफल क्रॉस झालाय. स्कोर लेग मध्ये शतरक्षक येत आहेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल टिपलाय. परत जावं लागतं बॅटर आनंदला. आनंद आपल्या टीमला आनंद देऊ शकला नाही. बॅटिंग करणाऱ्या वर्धमान 11 टीमला लागलाय पहिला धक्का. एक गडी बाद, धाव संख्या 8. आपल्या नावाची चर्चा होण्याकरता आपल्या टीम करता आपण काहीतरी हमखास खास करायला पाहिजे. आता सॅनियो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता उतरतोय. उत्तम परिसरातील बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. सध्या आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये ऋषिकेश, जे डिजिटल स्कोर ऑपरेटर आहेत, अपडेटर आहेत, चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकाश, आर्यन आणि प्रितेश या तिघांना आपण बघतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आर्यन आहेत, समोर यष्टीरक्षकाच्या पाठीमागे आकाश कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि इथे आपण बघितलं तर सध्या मिड विकेटचं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये प्रितेश हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सज्ज आहेत. गोलंदाज जितू तयार. सॅनियो हा ट्रॅकर उचलले चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. मुक्ता सुरुवातीपासूनच दाखवले ती म्हणजेच बॅटर सॅनियो. या बॅटरने षटकरणीशी आपला अकाउंट ओपन केलाय. डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू आहे, त्यामुळेच फायदा झालाय. आपण बघताय तर डीप मिड विकेटमध्ये साहिल पाटील हा खेळाडूला मॅकमिलन टप्पा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहेत. पुन्हा एकदा 2 in row. बॅटर इज ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. एसएसपी प्रीमियर लीग सिक्सर. वेलकम मॅडी. नेहमीच चांगलं सहकार्य आम्हाला मुर्दा प्रीमियर लीग मध्ये राहिलेलं आहे आणि सातत्य खूप चांगलं मुर्दा प्रीमियर लीगचं. कारण प्रत्येक पर्वामध्ये त्यांचं आयोजन करता बदलतो. जी स्पर्धा आपण मागच्याच महिन्यामध्ये पाहिली होती मुर्दा नगरीमध्ये. आता वळतोय आपण षटकाराच्या मदतीने नेमकं काय घडलंय. षटकाराच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत. धाव फळकावर 20 धाबा. एसएसपी प्रीमियर लीगचे करता धरता या ठिकाणी उपस्थित आहेत. हा ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडूला उचललाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. बेधडक मारतोय कडक. 6 धाबा. सिक्सर. तीन बॉलवर 3 षटकार ठोकल्यानंतर
बघा किती हालचाली वाढल्यात, म्हणजेच भीतीचं वातावरण पसरलं. ते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या केम्यामध्ये धावसंख्या 6ने पुढे जाताना धाबा झाल्या तर 26 धाबा. 1.5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 26, टीम की रन संख्या 26 रन, 1 विकेट के नुकसान पर, एक गडी बाद 26 धाबा. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. अनेक प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. काही टीमचे खेळाडू समर्थक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण SSP प्रीमियर लीग म्हटलं तर श्री शंकेश्वर पार्श्वनाथ प्रीमियर लीग असा सुद्धा उल्लेख आपण या लीगचा करू शकतो. आणि त्यांचे सर्वेसर्वा SSP 11 टीमच्या सर्वेसर्वा आदरणीय जिग्नेशजी पारेख सरांना आपण बघतोय, ज्यांची ही देण आहे ही स्पर्धा. म्हणजे कारण या स्पर्धेने तुम्हाला सर्व काही दिलंय. चांगला ड्रेस कोड दिलाय, खेळाडू मालामाल सुद्धा झालेत. पुढचा बॉल बिगी सिक्सर. तो वागतो सरकना सुविकला रांगाड, भाऊचा बड्डे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन. थँक्यू. काही हजारामध्ये खेळत आहेत, काही लाखोमध्ये खेळत आहेत, काही करोडोमध्ये खेळत आहेत. तसाच हा खेळाडू सध्या तरी करोडोमध्ये खेळतोय. एक एक षटकार त्याने अगदी योग्य पद्धतीने केलाय. या चढवर जी चूक पाहिली होती गोलंदाजाची, त्या चुकीचा फायदा झालाय. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना वर्धमान 11 टीमची धावसंख्या झाली आहे 32 धावा, 32, एक गडी बाद 32. आता तिसरे षटक टाकण्याची जबाबदारी आले साहिल पाटील या गोलंदाजाची. गोडदेव संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, परंतु समोर तितकाच मातब्बर खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय, मिस्टर अरूप. स्ट्रायकिंग कडे आता अरूप असेल. खरोखरच चांगलं एन्जॉय करतात आमचे लाडके प्रेक्षक राजे. काही तर थोडस तणावापासून मुक्ती मिळवण्याकरता या मैदानाच्या दिशेने वळत आहेत. कारण क्रिकेट म्हटलं तर मनोरंजनाचं एक साधन आहे. ज्या मनोरंजनाच्या साधनामुळे तुम्ही आनंदित राहू शकतात, उत्साहित राहू शकतात. दिवसभरातील जो काही थकवा असेल, जो काही ताणतणाव असेल, तो अशा क्रिकेट स्पर्धांमुळे कमी होत असतो. अशीच एक अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा SSP प्रीमियर लीग 2026चं हे शानदार आयोजन जिग्नेशभाई पारेख साहेबांकडून. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फॉरवर्ड बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या 33 धाबा. दोघांमध्ये भागीदारी सुद्धा होताना दिसते आपल्याला. पुढचा होणारा मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. पुढचा मॅच असेल विघ्नहर्ता 11 वर्सेस SK 11. SK 11 टीमच्या कॅप्टनने सुद्धा तयारीत राहा. पुढचा मॅच तुम्हाला खेळावा लागेल. विघ्नहर्ता 11 संघाविरुद्ध तुमची ती लढत असेल. गोलंदाजी मार्गावर साहिल पाटील. ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचेल काय? सचिन जैन यांना आपण डाव्या बाजूला बघतोय. युनिटी प्रीमियर लीग म्हटलं तर सातत्याने ह्याच व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्या नजरा जात आहेत. कोलबटामध्ये चेंडूला खोदून काढण्याचा इरादा केला होता पक्का. यावेळेला गोलंदाज साहिल पाटीलने दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा धक्का. विकेट डाऊन. सॅनिओ इज आउट.
दुसऱ्या बॉलवर ही सफलता मिळाली साहिल पाटील या खेळाडूला. गोलंदाजाला आयकॉन खेळाडू म्हणून साहिल पाटील याच्याकडे पाहिलं जातं, कारण वर्धमान 11 टीम कडून आपण बघितलं तर शॉन पुरकर, संदीप माची आयकॉन आहेत, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता 11 टीम कडून आयकॉनच्या भूमिकेमध्ये श्याम गुप्ता आणि साहिल पाटील या दोन खेळाडूला आपण पाहिलं. न्यू बॅटिंग संदीप माची, नवीन बॅटर केलं संदीप माची. हे सुद्धा मुर्दा गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. मुर्दामधील आपण अनेक खेळाडूंना पाहिलं, वेदांत पाटील या खेळाडूला सुद्धा पाहिलं, तो सुद्धा चांगला खेळ करून गेला या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या ए ग्रुपमधील त्यांचं आव्हान जिवंत ठेवलं. संदीप माची जुना जाणता खेळाडू, सध्या 40+ क्रिकेटच्या मॅचेसमध्ये सुद्धा या खेळाडूला आपण पाहतोय, जास्त मागणी आहे आणि इथे यंग क्रिकेटमध्ये सुद्धा आपली धारदार फलंदाजी दाखवत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल, सफल, मिळतील धावा 6. संदीप माची इज ऑन फायर. आपण भारतीय टीमद्वारे बी आपण जास्तीत जास्त बघायचो मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूला, नवजोत सिंग सिद्धू यांना, की डान्सिंग डाऊन द ट्रॅक अशा प्रकारचं चांगलं शॉर्ट सिलेक्शन ते करायचे. तसंच आल्या आल्या संदीप माची आणि हे चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि 6 धावांचं कलेक्शन केलंय. आता रिव्हर्सचा फटका टेम्प्ट करण्याची गरज होती काय, स्वतःलाच प्रश्न केला असेल त्याने. यावेळेला 1 धाव तर मिळाली बॅटच्या मदतीनं. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत 40 धावा, 40 रन्स. स्कोर मूव्स ऑन 40. साहिल पाटीलच्या अगेन्स्ट हल्ले चढवणे म्हणजेच कठीण असतं, परंतु सॅनियोची फलंदाजी विसरून चालणार नाही. ओहो, यावेळेला स्विच हिट, नो चान्स फॉर द फिल्डर्स. डीप गली रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. SSP प्रीमियर लीग आलाय आलाय चौकार. खुले केलेत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या हर एक बॅटरने. यावेळेला अरूपच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धावा झाल्यात 44. स्कोर मूव्स ऑन 44. ओ, काय घडलंय, काय बिघडलंय बघूया. ऑफ स्टंपचा थोडासा जळून जाणारा बॉल होता हा, डॉट बॉल, आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फळकावत 44, 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. राठोड सर आपलं, कारण फ्रूट बास्केट आपल्याकडून या स्पर्धेकरता मिळाली आहेत, मनापासून धन्यवाद आपलं. एका बाजूला बिपिन मिश्रा यांना आपण बघतोय, या स्पर्धेकरता जी काय पाण्याची व्यवस्था आहे ती बिपिनजी मिश्रा साहेबांनी या स्पर्धेमध्ये केलंय, हातभार लावलाय. आणि वन मॅन शो जिग्नेशभाई पारेख यांना हे सहकार्य त्यांचं लाभलं. एक असं व्यक्तिमत्व, प्रत्येक वेळी त्यांचे ड्रेस कोड बदललेले असतात. एक नवीन झलक आपल्याला पाहायला मिळत असतं जिग्नेश पारेख यांच्यामध्ये. मॅचकडे आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. 3 षटकानंतर 44 धावा. आता 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला श्याम गुप्ता. मॅचला सुरुवात झाली ती वेळ होती 3:19 मिनिटांची, म्हणजेच
बघूया 3 षटकांकरता किती वेळ गेलाय. पुढचा बॉल, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक, षटकारांशी भागवली संघाच्या धाव संख्येची भूक, केलंय हुक, भागवली भूक, षटकार. जास्त वेळ खर्च झालाय, लक्षात घ्या. पुढचा बॉल, नो बॉल. ओ नो नो नो. यावेळेला आता फ्री हिट सुद्धा असेल, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल आणि तसा इशारा पंच आपल्यापर्यंत करतील. फ्री हिट, तो इशारा सुद्धा आलाय. मुक्त संचार करण्याची संधी आहे. धावसंख्या 1 पुढे गेली आणि धाबा झाल्यात 51. 51 स्कोअर मूव्स ऑन 51. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळलं जात आहे. 1 धाव तर मिळाली संदीप माचीला. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. फ्री हिटचा फायदा जास्त उचलता आला नाही. आता जी वेळ होती 4 षटकांची ती वेळ बरोबर संपली आहे. याचाच अर्थ 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. श्याम आडव्या बॅटचा वापर केलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत तिथे. 1 धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही अरूप या बॅटरला. स्कोअर मोज ऑन 53. 53 धाबा. 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. पुढचा बॉल उचललंय संदीप माचीने. या चेंडूला हवेत चेंडू आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक येण्याआधी 2 धाबा सुरक्षित पूर्ण केल्यात. पनामा कॅपचा वापर करतात साहिल पाटील हे खेळाडू. सध्या धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा झाल्यात 55. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील. मॅच सुरू झाला ती जर आपण वेळ बघितली तर 3:19 होती. आता 3:42 झालेत. सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा दूरवरून शतरक्षक येण्याआधी 2 धावा मिळू शकतील काय? 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. संदीप माची प्रयत्न करतील 3री धाव घेण्याचा आणि थ्रो येण्याआधी या 2च धावा. विकेटचं पतन होत आहे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर वर्धमान 11 टीमची धावसंख्या झाली आहे 58. 58 धावा. गडी बाद झाले 3. 3 बाद 58. शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 3 गडी बाद 58 धावा. धावसंख्या 57 आहे. क्षमस्व 57 धाबा. गडी बाद झाले 3. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता वेळ जी दिली होती त्या वेळेपेक्षाही जास्त मिनिटं तुम्ही खर्च केलेत. त्यामुळेच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा आजचा तो इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. सो एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेताना आपल्याला दिसेल काय? यस, आलाय त्यांचा एक खेळाडू. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये पाहूया किती धाबा मिळू शकतायत. 57 धाबा. पहिला डाव सुरू आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे तयारीत राहतील, ज्याच्यामध्ये SK11 मयूर आचार्य सरांची टीम विघ्नहर्ता संघाविरुद्ध लढेल. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर.
मिळतील धाबा 6. विशप मध्ये फटका खेळलाय, सिक्सर. धावसंख्या 63. पुढचा बॉल, हा प्रकार वजनदार खेळाडूचा वजनदार मार, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, ढोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय, ठोकलाय, षटकार. षटकाराची मदत मिळाली आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली 69. म्हणजेच आता डील ही षटकारानिशीच केली जातं. स्कोर मूव्स ऑन 69. लास्ट 4 बॉल रिमेनिंग. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. टॉस बॉक्समध्ये आता SK11 टीमचे कॅप्टन तिथे येऊन थांबा. SK11 वर्सेस विघ्नहर्ता या दोघांमध्ये होणारा तो पुढील मॅच असेल आणि टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी येताना दिसतील. विघ्नहर्ता सध्या फिल्डिंग करतोय, परंतु जसा मॅच संपेल तसा त्यांचा एक कॅप्टन हा टॉस बॉक्सच्या दिशेने येईल. पुढे येऊन खेळला जात आहे. जोर लावला होता, कमजोर फटका, बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळलाय. एक धाव मिळाली संदीप माचीला. संदीप माची डेंजरस, धोकादायक खेळाडू आहेत, कारण त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. 4 षटकाराच्या मदतीने संदीप खेळतोय. अठराभर. आणि त्याच्या सोबतीला जर आपण बघितलं तर शॉन पुरकर आयकॉन खेळाडू आहेत. दोन्ही आयकॉन खेळाडू. शेवटचे 3 बॉल. ओ शॉन पुरकर सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 76. 76 धावा. स्कोर मूव्स ऑन 76. 76 धावा. शेवटचे 2 बॉल. शॉन पुरकर नहीं आएंगे हार कर, बल्कि आएंगे वो मार कर. शॉन पुरकर 4 धावा. पहिल्यांदाच ही सर्वोच्च धावसंख्या आहे या SSP प्रीमियर लीग मधील. सर्व उच्चांक धावसंख्या बी ग्रुप मधून बनवली जाते. पुन्हा हाफ ट्रॅकर होता. डाऊन द लेग स्टंप वरून जाणारा बॉल, डॉट बॉल. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर वर्धमान 11 टीमने धावा बनवलेल्या आहेत ते 80 आणि 81 धावसंख्येचं टार्गेट असेल. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. सॅनिओ याचं कौतुक करेन. जो दबाव त्यांनी टाकला त्यामुळेच इतर बॅटरचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याने सुद्धा चांगलं काम आपल्या टीम करता केलंय. 81चं टार्गेट असेल. थेट आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत, जिथे SK11 आणि विघ्नहर्ता या दोघांमध्ये मॅच असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट वळूया टॉस बॉक्सच्या दिशेने. ऐकूया सुमधुर गीत.
आणि संघ मालकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांना आपण बघणार आहोत. विपुल गांधी यांना विनंती करतो आपलं शुभ असतं टॉस असेल. दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहात निलेशला. टॉस जिग्नेश भाई आप भी आ जाओ ना. हे तुम्ही बघू शकताय तर निलेश आणि दुसऱ्या बाजूला मयूर आहेत. टॉस केला जातोय. विपुलजी गांधी यांच्या शुभ असतं टॉस होतोय. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. यशस्वी असा आवाज. शेर सुलभन या टॉसच्या प्रतिक्रिया तर झालेल्या आहेत, परंतु मयूर जी आपने टॉस जीता है, टॉस जीतकर आपका फैसला क्या रहेगा? हम बॉलिंग करेंगे. हमारी टीम काफ़ी अच्छी है तो पहले बॉलिंग करके चेस करना चाहेंगे. अमय और मैकमिलन ये दोनों आपके टीम के आइकॉन खिलाड़ी हैं, तो क्या जिम्मेदारी रहेगी उन दोनों की? बस वही चाहते हैं वो लोग अपना नेचुरल गेम खेलते रहे, कोई प्रेशर नहीं देना उन लोग को. वो लोग अपना नेचुरल खेलते रहे कि हम लोग जीतते जाएंगे बस. ये जो मैनेजमेंट की है, जो ऑर्गेनाइज की है इस टूर्नामेंट को, उसके बारे में आप क्या कुछ कहना चाहोगे, खासतौर पे जिग्नेश जी पारिक जी के बारे में? जी भाई तो संत आदमी है भाई. वन साइड है, वन साइड. बहुत अच्छा ऑर्गेनाइज करते, वन मैन शो करते, बेचारे भागते रहते पूरा दिन. वो और विपुल भाई और उनकी कंपनी बहुत अच्छा की है. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. थैंक यू सर. थैंक यू. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया तर आपण घेऊ शकलो नाही, कारण विघ्नहर्ता टीमच्या कॅप्टनला खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. SK11 टीमचे कॅप्टन मयूर यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं विघ्नहर्ता 11 या टीमला. होणारा मॅच आपण काही वेळातच बघणार आहोत. तत्पूर्वी अफाट गर्दी अशीच वाढत राहावी या मैदानावर अशी आमची अपेक्षा आहेत. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम SSP प्रीमियर लीग 2026. स्टील स्टे ट्यून ऑन डिका स्पोर्ट्स लाईव्ह. थेट वया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम. O2 कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंग आपण पाहतोय या मॅचचे आणि नुकताच संदीप गव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या अगोदर एक बिग बॅटल अँड बिग फाईट. हाय स्कोर आतापर्यंतचा 81 धावा आणि जेव्हा जेव्हा हाय स्कोर बनलाय तो चेसही होताना पाहिले अनेक वेळा. दोन धुरंधर बॅटर सुमित आणि रवी यांना आपण पाहतोय. विघ्नहर्ता संघाचा पाहिला तर श्याम आणि साहिल हे दोन आयकॉन प्लेयर आहेत. आणि वर्धमान 11चा जर पाहिलं शॉन पुरकर आणि संदीप माछे जबरदस्त दोघांनी बॅटिंग केली आणि आता त्याच प्रकारे बॅटिंग करायचे आहे. खास करून सुमित आणि रवी या दोन बॅटरला. लेट्स प्ले गेम ऑन. 81 धावा टार्गेट सेट. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. सॅनियोने काय सुरुवात केली. 3 सलग षटकार ठोकले त्याच्या बॅटमधून. 4 सलग षटकार पाहिलं होतं. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देवे हार्दिक शुभेच्छा.
पहिला बॉल ऑन साईडला पायावरचा बॉल होता. रनआउटची संधी आहे, मिस केलाय बॉलला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. सॅनिओ म्हटलं तर नक्कीच भाटे बंदर रबर बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता मागील वर्षी. रबर बॉल स्पेशालिस्ट आहे, टेनिस बॉल स्पेशालिस्ट आहे सॅनिओ, आणि म्हणूनच खास आहे सध्या. मिस टायमिंग फटका आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल. त्या ठिकाणी फिल्डर आहे, स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी जातोय. 1 रन कंप्लीट. 1 रननी धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 3 धावा. 2 बॉल 3. चौकार षटकार नाही आले तर मॅच दूर जाईल, म्हणून सुरुवातीपासून जरी 81 आहेत, प्रति षटकामध्ये 20 धावा घ्यायच्या आहेत, 20हून अधिक, आणि त्या प्रकारचा खेळ पाहिजे. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती मिस्टर सॅनिओ. जिग्नेशभाई पारीख यांची ही स्पर्धा आपण बघतोय. एक दर्जेदार आणि दिमागदार हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. बिग बॅटल, बिग फाईट. बॅक टू द बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड्स, आणि तिथे मिड ऑफला फटका खेळला. 1 रन. 1 या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या 4 धावा. SSP प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व आहे गर्व, आणि जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी स्कूपचा फटका खेळायचा होता, आणि तो फटका जरी योग्य एक्झिक्यूट झाला नाही ना तरी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये बॉल गेलाय. 2 धावेंकरता. 2 धावेने धावफलक जर पाहिलं तर 6 धावा. सचिन जैन भरपूर चांगली मेहनत घेत आहेत आणि चांगला सपोर्ट करत आहेत, कारण की युनिटी कपचे प्रणेते. युनिटी कपला जिग्नेशभाई पारीख नेहमी मदत करतायत, चांगला पाठिंबा देत आहेत. तसंच सचिन जैन या स्पर्धेला पाठिंबा देत आहेत. सॉफ्ट हँडने दिशा दिली फक्त बॉलला. कव्हरला खेळलाय. फिल्डर पुढे आलाय. पॉईंट. 1 रन कंप्लीट. 1 रननी धावफलक पाहिलं तर आता फक्त 7 धावा, 5 बॉल. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. थोडंसं पाहिलं तर ज्या प्रकारे धावा हव्यात ना त्या प्रकारच्या धावा येत नाही आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा, आणि जी ओव्हर आहे ती 4 मिनिटाच्या आत समाप्त झाले. 3:52ला पहिला बॉल पडला. 3:56ला पहिल्या ओव्हरची समाप्ती. अवघ्या 7 रन. कम ऑन डीजे. फिल्डिंग लावायचं आहे. 4 मिनिटामध्ये तुम्ही ओव्हर समाप्त केला, आणि तो जो रिदम आहे ना तो तुम्ही कंटिन्यू ठेवायला हवा. असं नाही की 4 मिनिटात ओव्हर घेतली म्हणून पुढचे 5 मिनिटं टाइमपास करू. त्वरित फिल्डिंग सेट करायचे आहे. बॉलिंग मार्कवरती बघूया कोणाला आणलं जाईल. सध्या संदीप बॉलिंग मार्कवरती आलाय. संदीप माची या मीरा भाईंदरचा आयकॉन प्लेयर आहे. एक जबरदस्त मॅन इन फॉर्म आहे, आणि या स्पर्धेमध्ये विघ्नहर्ता संघ सध्या अडचणीमध्ये आहे. वर्धमान 11 संदीप माची आयकॉन प्लेयर या टीमचा. बॉलिंग मार्कवरती त्याला पाहतोय. 7 झाल्यात. 81चा पटला करत असताना अजूनही 74 हव्यात. यावेळी बॅट चेंज अँड टेकन. अंडर प्रेशर बॅटिंग करत होते, आणि इथे विकेट जाताना पहिला गडी बाद 7 वरती.
मैदानाच्या आतमध्ये नुकताच ट्युरीचा मैदान गाजवलेलं या खेळाडूने काय बॅटिंग केली होती. मोठं टार्गेट होतं 88चं आणि ती मॅच काढली होती. शेवटला साहिलचा विकेट गेला, तिथे मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला, परंतु काय बॅटिंग केली होती साहिल पाटीलने. मॅन इन फॉर्म आहे आणि चांगल्या टचमध्ये आहे. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक धावा करतोय गोडदेव टीमकडून साहिल पाटीलला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. पहिल्या बॉलवरती संदीप माचीला विकेट प्राप्त होतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई पाहतोय मॅचमध्ये. आल्या आल्याच फॉलिंग स्वीप, घुटना टेक, सिक्सर देख, साहिल पाटीलचा क्लास षटकार. तेरा धावा आल्या आल्या स्वॅगचे स्वागत, स्वीप केलाय आणि या बॉलला पाठवून दिलंय षटकारा करता. धावपळक 13 वरती येत आहेत आणि साहिल पाटील सांगतोय की आम्ही आव्हान स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय सातत्याने षटकाराला आणि थोडंसं क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल. आता उलट दिशेने खेळलेला बॉल आहे. एक धाव येते, एक धाव आहे ती लेग बाईटची आहे. पहिलाच फटका चांगला खेळला, त्यानंतर स्विच हिटचा फटका. धावपळक 14 धावा. SSP प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मधला महत्त्वाचा मॅच विघ्नहर्ता 11 आणि वर्धमान 11 या दोन संघादरम्यान. 81चं टार्गेट विघ्नहर्ता या संघांसमोर आहे. वर्धमान 11 या संघाने ठेवलंय. साहिल आणि सुमित ही जोडी सध्याच्या घडीला पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पुढचा बॉल, फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केला. गॅपमध्ये बॉल जाईल की नाही प्रश्नचिन्ह आहे. डीपमध्ये फिल्डर पुढे येतोय, थोडंसं पंबलिंग बॅकअप आहे. बॅकअप नसलं तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होते. तेच सॅनिओ फिल्डरला आपण पाहतोय बॅकअप देत असताना. 2 धाव्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 16 धावा या धावफलकावरती लगावल्यात. 4 बॉल 16 रन. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला मोठा पटका कन्वर्ट केला जाईल का? यस डेफिनेटली. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, येतोय चौकार. गुड शॉट. चार धाव्याने धावफलक जर पाहिलं तर वेगाने पुढे येते. 20 धावा. 5 बॉल 20. अजून 61 पाहिजेत. येणारे बॉल 19. बॉल आणि 61 ची गरज. मॅच बनलाय, मॅच बनवावा लागेल आणि त्या धाटणीचे दोन्ही बॅटर आहेत. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. मिड ऑन मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनला आणि सध्या 1 रन. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता फेकी खराब, बॅकिंग खराब. 2 धावा कंप्लीट. 2 ओव्हरचा संपलाय खेळ. धावफलकावरती धावा लगावल्यात. टोटल 22 धावा आतापर्यंत. या 2 ओव्हरमध्ये येणारे बॉल जर पाहिले तर 18 आणि 18 मध्ये पाहिजे आहेत 59. 18 बॉल 59 ची गरज. घेऊया एक ब्रेक. ओव्हर 3 ओव्हर अजून बाकी आहेत आणि पाहिजे आहेत टोटल 59. साहिल आहे तर मुमकिन आहे आणि त्याच्या जोडीला सुमित आहे तर या धावा चेस करू शकतोय. साहिल आणि सुमित ही जोडी आपण पाहतोय.
हो, यावेळी मात्र गिल्बर्टजी पुरकर साहेबांचं शुभागमन झाले डी डी स्पोर्टचे सर्व आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम गिल्बर्ट साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्या माहितीकरता मॅच चालू आहे विघ्नहर्ता 11 आणि वर्धमान 11. वर्धमान 11ने 81चं टार्गेट सेट केलं आहे. विघ्नहर्ता या संघासमोर आणि आता साहिल पाटीलला परतावा लागते पहिल्याच बॉलवरती. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर दीपेशजी राठोड साहेबांकडून फ्रूट बास्केटची व्यवस्था त्यांच्याकडून आहे. शॉन पुरकर जी टी यांच्याकडून बॅटची व्यवस्था या स्पर्धेकरता 3 बॅट आहेत. म्हणजे वेस्ट बॅटर बॉलर आणि सिरीज करता 3 बॅट त्यांच्या माध्यमातून आले. त्यानंतर विपिनजी मिश्रा या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. या सर्वांचा नक्कीच धन्यवाद व्यक्त करीन. शॉन पुरकर बरोबर बॉलिंग मार्कवरती आलाय आणि त्यांचे पिताश्री गिल्बर्ट साहेब यांना आपण पाहतो या ठिकाणी स्वतःच्या पुत्राची मॅच ते बघतायत आणि या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंगही त्यांनी केली. शेवटला पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये शॉनने एक चौकार एक षटकार ठोकला. आयकॉन प्लेअर म्हणून आहे या संघाचा आणि सध्या अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णही देखील पाहतोय. परंतु समोर आहे मिस्टर मॅकमिलन टप्पा, एक अतिशय दर्जेदार खेळाडू. उत्तमचा खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दिली, स्टेअर केलं बॉलला आणि थर्डमॅनमधून बॉल निघून जातोय 38 सर्कलच्या बाहेर. 1 रन कंप्लीट. 1 रननी धावफलक जर पाहिलं तर धावा 23 आणि पंचांनी इशारा केला नो बॉल. चोवीस धावा या धावफलकावरती. इन ॲक्शनमध्ये मॅकमिलन गोविंद देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या मॅकमिलन टप्पा खेळतं. वेलकम मॅक्यू, आपलं हार्दिक स्वागत. फ्री हिटचा बॉल. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवरती पाहिलं तर एक धाव मॅकमिलन दिसेल. हर्ष भुईर यांचं आगमन बाईकच्या माध्यमातून 1 धाव. श्रीनगर के वीरचे दोन्ही खेळाडू इथे आहेत. मॅकमिलन टप्पा मॅकमिलन गोविंद यांना पाहतोय आणि हर्ष भुईर, आपलं देखील हार्दिक स्वागत. धावफलक 25 रन. ओ स्वीट शीटचा फटका मॅकमिलन टप्पा याच्या बॅट मधून येतोय. सुंदर कलात्मतेचा चौकार. आणि 52 धावसंख्येची गरज आहे. मॅकमिलन टप्पा आहे तर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि सध्या अप्रतिम स्विच केलंय. पोझिशन चेंज, ग्रीप चेंज आणि उलट दिशेने खेळलेला एक दर्जेदार स्विच हिटचा रिव्हर्स स्वीप चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक 29च्या घरात आपण पाहतोय. 15 बॉल 52ची गरज. मॅकमिलन टप्पा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. उत्तम संघाचा खेळाडू, उत्तम गावाचा खेळाडू. स्लोवर वन चेंडूला पिक केलंय. पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. दमदार, दर्जेदार, धमाकेदार एसएसपी प्रीमियर लीग षटकार. बिग हिट. दिला तर या प्रकारे पिकअप शॉट खेळला जाईल आणि 6 धावेने धावफलक वेगाने पुढे येते. 35 धावा. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 मध्ये
46ची गरज. हुकचा पटका खेळायचा होता, मिस प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता आणि इथे मिड विकेटला बॉल गेला. 1 रन कंप्लीट. मॅकमिलन टप्पा की बघूया. स्ट्राईक जर पाहिली ना तर दोन्ही गाड्या एकाच रुलावर होत्या. क्रॉसिंग मध्ये कुछ तो गडबडे दया, तो डायलॉग आठवला. आणि मॅकमिलन टप्पानी स्ट्राईक का सोडली हा प्रश्नचिन्ह. मला वाटतंय मॅकमिलन टप्पालाच परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. खराब कॉलिंग. विकेट डाऊन, गॉन. निराश, हताश आणि त्या क्षणाला जरी एक असते ना तरी मात्र तुमच्याकडे बाकीचे 13 बॉल, कदाचित 12 बॉल तुला भेटले असते. बॅकमिलन टप्पा अतिघाई संकटात नाही. आणि 1 रनसाठी जर विकेट जातो ना अशा क्षणाला तर कुठेतरी ती गोष्ट खटकली जाते. काही गरज नव्हती. जरी 1 रन असता शेवटला चौकार षटकार आला असता तरी स्ट्राईक मॅकमिलनकडे असते. पण तो क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात, या गोष्टी मायने राखतात. मॅकमिलन टप्पाचा विकेट गेलाय. 13 मध्ये पाहिजे आहेत 45. सुमित स्ट्राईकला आहे आणि श्याम सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आयकॉन प्लेअर आहे श्याम. फ्लाईट देण्याचा इरादा आता श्यामचं ये इच्छा नाही आहे की ते धाव घेऊ. डॉट बॉल येतोय. ओव्हर झाल्या 3 ओव्हरमध्ये धावपडकावरती धावा लगावल्या. टोटल 36चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये येतोय. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये पाहिजे आहेत 45 धावा. 12 चेंडू 45चं टार्गेट. घेऊया एक ब्रेक. बॉलमध्ये पाहिजे आहेत 45 धावा. चला थोडा स्पीडअप करा कारण की पाहिलं तर 3 वाजून 3:52 ला मॅच चालू झाला होता. तीन ओव्हरला 20 मिनिटं घेतल्यात. पहिली ओव्हर 4 मिनिटात समाप्त झाली होती. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 45. मॅच अजून संपलेला नाहीये. मॅच बनवू शकतो आणि इथून बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर राजू. चला लवकर स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग वाली टीम पाच 6चा रूल आहे. 5-6.
5व्या ओव्हरमध्ये घ्यायला लागेल एक प्लेअर, आता नाही. ही तिसरीच ओव्हर चालू आहे, 3 ओव्हर झाल्यात. तेच सांगितले की तुम्हाला या ओव्हर नंतर एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल, सध्या घेऊ नका. 12 बॉल 45ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय राजू. वेगळी ऍक्शन आहे. पहिलाच बॉल राजूचा, भिरकावून दिले कडे कडे, हाय अँड हँडसम, गगन चुंबी, आकाशाला गवसने घालणारा षटकार. एक आलाय, अजूनही पाहिजेत 39 रन्स. वेगळी ऍक्शन आहे आणि त्यावर रिॲक्शन. खडे खडे, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सुपर से भी ऊपर वाला, एसएसपी प्रीमियर लीग सिक्सर. हा बॉल मध्ये पाहिजे आहेत 33 धावा. 10 में 5 सिक्स चाहिए. याच उद्देशाने बॅटिंग करायचे आहे. गोलंदाज राजूची ऍक्शन थोडी वेगळी आहे, परंतु त्यावर रिॲक्शन पहा. 2 ठोकल्यात, आता तिसरा येईल का? कारण की स्ट्राईकला आहे या टीमचा आयकॉन प्लेयर श्याम गुप्ता. और श्याम बोले तो इवनिंग को चमक रहा है श्याम. तिसरा येईल का? हुकचा फटका, मिस्की हुक, शॉन आहे त्या ठिकाणी, होणार नाही आहे चूक. बॉलला केलं होतं हुक आणि फटका फसलाय, गेलाय विकेट, गॉन. पाहिजे आहे 33 धावा. मॅच संपलेला नाही आहे. नऊ चेंडू 33ची गरज कंपल्सरी. चेसिंग 9 मध्ये पाहिजे आहेत कमीत कमी 5 षटकार. 9 बॉल 33ची गरज. 33 चाहिए 9 गेंदों में. राकेश उत्तम संघाचा हाही एक हार्ड हिटर बॅटर आहे. अनेक उन्हाळे पावसाळ्यात पाहिलेत या खेळाडूने. एक मॅच विनर खेळाडू स्ट्राईक एंडला. ओ यावेळी मात्र हा बॉल पाहिला आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर होता, तो खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि इथून हा बाहेर निघणारा बॉल, आउट स्विंग बॉल, आउटस्टँडिंग बॉल, कमबॅक करणारा बॉल. राजू सध्या कमबॅक करतोय मॅचमध्ये. आता 8 बॉल 33. जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर बॅटिंगवाल्या संघावरती, विघ्नहर्ता संघावरती. स्लोवर 1 बॉल होता. या बॉलला पूर्णपणे रीड करू शकला नाही आणि राकेश शरीरभेदी चेंडू खेळला. शरीराचा संपर्क झाला. लेग बाईट्सच्या माध्यमातून 1 धाव. येणारे 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये 32ची गरज. म्हणजे आता मॅच थोडासा जर पाहिला तर 60-40 होत असताना शेवटचा बॉल जर षटकार आला ना तर मॅचमध्ये बनून राहील विघ्नहर्ता संघ. विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पा आणि या विघ्नामधून बाहेर पडायचं. त्या गणपती बाप्पाला साकडा घालावा लागेल. जे सकाळी आपण पाहिलं उद्घाटन सोहळा. आता पहिलाच बॅट फिरवली, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. ओव्हर झाले 4 ओव्हरमध्ये
टीमची धावसंख्या आहे टोटल 49, 4 विकेट. येणारे बॉल 6 मध्ये 32 आणि एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणायचा आहे. टाईम जास्त खर्च गेला त्या कारणास्तव तुम्हाला एक प्लेयर अंपायर या मॅचमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. घेऊया एक डीजे ब्रेक. 6 मध्ये 32 ची गरज. आहे म्हणून तुम्ही जे जास्त टाइमपास घ्याल असं नाही. प्रत्येक मॅचला 1.5 तास 1.25 तास जातोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 32 धावा. 2 षटकार आल्या आणि तिथे जो विकेट गेला श्यामचा तो विकेट मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. राकेश आता तरी शांत बसलाय. कितपत त्याची बॅट शांत राहील हाही प्रश्नचिन्ह आहे. येणारे 6 बॉल 6 मध्ये 32 ची गरज. टार्गेट होऊ शकते. चेसेबल आहे परंतु पहिला बॉलवरती भरपूर गोष्टी निर्भर. 5 षटकार आणि एक डबलचा फटका हवाय. राकेश म्हात्रे बॉलला लिव्ह केलंय, सोडून दिले आणि आता वाईड बॉलचा इशारा. येणारे 6 बॉल 31 ची गरज. एक्स्ट्रा धाव येते. जबरदस्त ही स्पर्धा आतापर्यंत राहिलंय. चांगला क्रिकेटचा खेळ पाहतोय यासाठी जिग्नेशभाई पारिक यांनी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन केलं की लोकल प्लेअरचा टॅलेंट बाहेर यावा आणि फ्युचरमध्ये त्यांचाही बोलबाला राहावा. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळाव्यात त्यासाठी हे व्यासपीठ आहे. कौतुक करेन मी या स्पर्धेचं. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने जणू काय मॅचची हवा निघले की काय. 5 मध्ये पाहिजेत 31. 5 षटकार मारला तरी एका धावेचं महत्त्व समजेल. आणि या क्षणाला सध्या जी बॉडी लँग्वेज आहे ती स्पष्ट दिसते. गोलंदाजी करणारा संघ किती खुश आहे. वर्धमान 11. हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल होता. बॅटची एज स्पोर्ट्समॅन स्पिरिटही आहे आणि इथे पंचांनी इशारा केला आहे. येस डेफिनेटली बॅटर इज बॅक टू द पविलियन. मिस्टर राकेश म्हात्रेला परतावं लागतंय विकेटच्या माध्यमातून. गॉन. जय हे घडतंय. राकेशने बघितलंही नाही. बॉनिंग न्यू बॅटर इन. शॉनकडे हा बॉल गेलाय आणि सध्या एक रनने फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. चांगला लुक आज जिग्नेशभाई पारिक यांचा तुम्ही पाहू शकता. पिच कलरमध्ये अगदी शोभून दिसतात या स्पर्धेमध्ये. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांची. 1 मॅन आर्मी 1 मॅन शो या स्पर्धेचे करता धरता मुख्य आयोजक या स्पर्धेचे जनक. एक रन इन ॲक्शन मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये एक काटिकी टक्कर पाहायला मिळेल कारण की समोर जर पाहिलं तर मॅकमिलन गोविल, अमय आगाशे तसेच आणखीन चांगले चांगले खेळाडू आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये. फटका अप्रतिम आहे. फिल्डर येतोय आणि अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड. सॅनियो धावपळक जर पाहिलं दोन्ही पुढे आलंय. 54 धावा. अंतिम बॉल
फुलटॉस बॉल शेवटच्या बॉलवरती सॅनियो पुढे आणि त्याने हा झेल टिपलाय. म्हणजे 4 षटकार, गोलंदाजीमध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी, फिल्डिंग करताना देखील जबरदस्त फिल्डिंग, पूर्ण पॅकेज सॅनियोच्या माध्यमातून. आणि सॅनियो जास्त टेनिस क्रिकेट कमी खेळतो, रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याचा बोलबाला आहे. बाटे बंदर उत्तन त्या परिसरामध्ये पाहिले आपण. खुश आहे शॉन. हार्ड लक टीम विघ्नहर्ता या संघाने आता पहिला पराभव पाहिलाय. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर सॅनियो आणि संदीप माची या दोघांमध्ये शर्यत होती. 4 षटकार ठोकले होते सॅनियोने आणि संदीप माचीने